मतं मी ऐकले, त्यासोबतच अनेक वेगवेगळ्या मान्यवरांचे व्याख्यानं सुद्धा मी अत्यंत निरीक्षणपूर्वक पाहत होतो. या व्याख्यानातून मला एक गोष्ट कळली की धनगर ही जात नाहीये, ही जमात आहे. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. धनगर इज नॉट अ कास्ट, इट इज ट्राइब. ही जमात आहे. आणि जसं जगतराव धनगर यांनी सांगितलं की एखादा व्यक्ती जो आहे तो जेनेटिकली धनगर होणं ही गोष्ट वेगळी आहे, पण धनगर ही एक कल्चरल कन्सेप्ट आहे. लक्षात घ्या, ही एक सांस्कृतिक आयडेंटिटी आहे. आणि म्हणून बऱ्याचशा लोकांनी मागच्या व्याख्यानांमध्ये प्रश्न विचारले की सम्राट अशोक, चंद्रगुप्त मौर्य, सातवाहन राजे हे सर्व खरोखर धनगर होते का? हे पशुपालक राजे होते. आणि म्हणून या सर्व समावेशक संकल्पनेचा जर आपण एकंदरीतपणे व्यवस्थित विचार जर केला तर यांना आपण धनगर म्हणायला पाहिजे. कारण जन्माने जरी एखादा व्यक्ती धनगर नसला तरी सुद्धा गाईगुरं राखण्याचं जर सगळ्यात महत्वाचं काम करत असेल किंवा या समाजाची गुणवैशिष्ट्य निश्चितच त्यांच्यामध्ये जर आढळत असतील तर त्यांना धनगर म्हटलं पाहिजे, असं एकंदरीत संशोधनावरून सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून ही एक गोष्ट आपण महत्वाची या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की धनगर ही एक जात नाहीये, ही एक जमात आहे. ही संस्कृतीचं एक प्रतीक आहे आणि जगण्याची एक चांगली पद्धत आहे. आता पाहूया आपण, धेनू म्हणजे गाई गुरं राखणारे आणि त्यावरून धनगर या शब्दाची उत्पत्ती झालेली असं मानतात. धनगर या शब्दाचा दुसरा अजून एक अर्थ आहे. धांग या शब्दाचा अर्थ होतो पर्वतरांगा. यावरून पर्वतरांगांमध्ये राहणारे म्हणून धनगर असंही धनगरांना म्हटलं जातं. धनगरांची एकूण 108 कुळं आहेत. त्यापैकी 32 कुळं जी आहेत ही महाराष्ट्र राज्यामध्ये असलेली आढळून येतात. त्यापैकी काही कुळांचा मी या ठिकाणी थोडक्यात उल्लेख करतोय. त्याच्यामध्ये मेंढे आहेत, झेंडे आहेत, बंडे आहेत, बर्गे आहेत, तेलवर, गवळी, क्षत्रिय, खाटीक, बारहट्टी, खिल्लारी आणि खानदेशामध्ये प्रामुख्याने असलेले आहिर धनगर हे सर्वच धनगर जे आहेत हे याच्यामध्ये मोडतात. धनगर समाज हा जो आहे हा प्रामुख्याने शेती आणि पशुपालन करणारा, व्यवसाय करणारा असा हा समाज आहे. संशोधन असं सांगतं की इसवी सन पूर्व 5000 वर्षांच्या अगोदर धनगरांचं अस्तित्व होतं याचे पुरावे आहेत. आणि म्हणून अत्यंत आदिम आणि प्राचीन जमात म्हणून धनगरांकडे पाहिलं गेलं पाहिजे. हे कदाचित उगम आणि मूळ असावं. म्हणून धनगर जे आहे 5000 वर्षांचा इतिहास या धनगर समाजाला आहे. महाराष्ट्रामध्ये धनगर जात, धनगर समाज जो आहे यांचं भटक्या जाती क मध्ये म्हणजे NTC म्हणजे NT2 या प्रवर्गात आपण मोडतो आणि आपल्याला 3.5% आरक्षण जे आहे ते देण्यात आलेलं आहे राज्यात. महाराष्ट्रातल्या एकूण लोकसंख्येचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रातल्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेने धनगरांची लोकसंख्या ही अंदाजे 9 ते 10% एवढी आहे. धनगर लोक जे आहेत एखाद्या समजा वैदिक देवता असेल किंवा लोकदेवता असेल, येळकोटचा जय घोष करतात. येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणतात. किंवा बिरोबाच्या नावानं चांग भलं असं म्हणतात. किंवा मग ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असा जयघोष जे असतात धनगर लोक करत असतात आणि यात्रेमध्ये समाविष्ट होत असतात. भारतामध्ये मुस्लिम शासकांची एकूण 800 वर्ष सत्ता राहिलेली आहे. इतिहासाचा जर आपण व्यवस्थितपणे अभ्यास जर केला तर बाबर पासून तर औरंगजेब पर्यंत एकूण वेगवेगळ्या मुस्लिम शासकांनी जवळजवळ या इथे भारतभूमीवर 800 वर्ष सत्ता गाजवली आहे. तर ब्रिटिशांची ईस्ट इंडिया सन 1600 या वर्षी स्थापन झाली. ब्रिटिशांनी जवळजवळ 150 वर्षांपर्यंत या भारतभूमीवर राज्य केलेलं आहे. पण धनगरांची मात्र इथे सत्ता 1900 वर्षांची आहे. म्हणजे धनगरांना लोक जे म्हणतात की धनगर राजा आहे हे काही वावगं नाहीये. एक लक्षात घ्या, 1900 वर्षाच्या राजसत्तेचा या परंपरेचा आणि इतिहासाचा पाईक हा धनगर समाज आहे. 1900 वर्षांची म्हणून धनगर समाज हा शासक समाज आहे, राजसत्तेचा उपभोग घेणारा समाज आहे. हे राजे आहेत धनगर. परंतु हा तर धनगरांचा भूतकाळ झाला. आज मात्र परिस्थिती जी आहे ती बदलली आणि विद्यार्थी, एक सर्वसामान्य विद्यार्थी म्हणून मला अनेक प्रश्न या ठिकाणी पडतात. मी माझ्या समाज बांधवांपुढे ते प्रश्न सुद्धा मांडणार आहे. 1900 वर्षांची सत्ता, शासक समाज
एक राजसत्तेचा उपभोग घेणारा हा धनगर राजा, धनगर समाज जो आहे अत्यंत कष्टाळू, प्रामाणिक आणि मवाळ असा समाज आहे. मी भाषेचा विद्यार्थी आहे. मला टागोरांच्या काही ओळी आठवतात. टागोरांना गीतांजली काव्य संग्रहासाठी 1913 या वर्षी साहित्याचं पहिलं नोबेल पारितोषिक मिळालं. टागोर त्यांच्या एका कवितेत इंग्रजीत वर्णन करताना म्हणतात, टू हुम thou art worshipping in the dark corner of the temples with shutting all doors. Open thine eyes, my friends, and see thy God is not before thee. He is there where tiller is stilling the ground. He is there where pathmaker is breaking the stones. He is with them in sun and shower. If you really want to meet God, then put off your holy mantle and come into the dusty soil. You will find the real existence of God in the dust and not in the temple. Remember this. टागोर वर्णन करतात. याचा मराठीत अर्थ सांगतो. टागोर म्हणतात, ज्या वेळेला तुम्ही मंदिरात बसता आणि दरवाजे बंद करता, गाभाऱ्यात बसता, परमेश्वराची देवाची पूजा अर्चा करता, तुमचे डोळे उघडा, तुमचा देव तुमच्या समोर नाही हे तुम्हाला दिसेल. तुम्हाला खरंच देव पाहायचा आहे का? मग ज्या ठिकाणी शेतकरी नांगर हाकलत असतो ना, एकदा या त्याच्यासोबत नांगर धरून पहा. जेव्हा घाम गळेल आणि कष्ट पुरतील ना, त्या कष्टात आणि त्या घामात तुम्हाला देव दिसेल. ज्या ठिकाणी लोक रोड बनवतात, खडी अंथरतात, डांबर टाकतात आणि रोड तयार करतात, एकदा त्यांच्या सोबत येऊन पहा, दगड फोडून पहा, तुम्हाला परमेश्वराचं दर्शन घडेल. अरे ज्या ठिकाणी माझा धनगर राजा शेळ्या मेंढ्या चालत असतो जंगलामध्ये आणि राना वनांमध्ये फिरत असतो, एकदा त्यांच्या सोबत येऊन कष्ट करून पहा, तुम्हाला या धनगरांमध्ये देव दिसेल. एक लक्षात घ्या. म्हणून धनगर समाज हा सुरुवातीपासून अत्यंत कष्टाळू, प्रामाणिक आणि मवाळ असा समाज राहिला. धनगरांच्या झेंड्यामधला पिवळा रंग जो आहे तो खूप अपिलिंग असा कलर आहे. हा पिवळा रंग जो आहे हे संपत्तीचं आणि वैभवाचं प्रतीक मानलं जातं. कारण सोन्याचा रंग सुद्धा पिवळा असतो. एक लक्षात घ्या. धनगरांचा भंडारा हा सुद्धा पिवळ्या रंगाचा आहे. आणि एवढंच नव्हे तर भगवान कुबेर किंवा भगवान विष्णूंना जेव्हा दाखवतात त्यावेळेला त्यांना पिवळ्या कपड्यांमध्ये दाखवतात. म्हणून पिवळं वस्त्र जे आहे ते वैभवाचं, संपन्नतेचं आणि संपत्तीचं प्रतीक मानलं जातं. आणि असाच हा धनगरांचा झेंडा आहे. हा पिवळा रंग समृद्धी दाखवतो. म्हणून धनगरांचा इतिहास जो आहे तो समृद्ध आणि वैभवशाली राहिला आहे. हा झेंडा त्याचं प्रतीक. एक लक्षात घ्या. धनगरांचे श्रद्धास्थान पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा जेजुरी. असं म्हणतात, वर्णन करतात, अगडधुम नगाडा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. याच्यातली सोन्याची जेजुरी हे शब्द पहा तुम्ही. जुन्या काळी धनगरांचं एवढं वैभव होतं, एवढी संपन्नता होती, सोन्याची जेजुरी असं जेव्हा वर्णन केलं जातं तेव्हा धनगरांचं हे वैभव, संपन्नता नेमकी गेली कुठे? एक विद्यार्थी म्हणून हा प्रश्न मला पडतो. आणि म्हणून या व्याख्यानाच्या निमित्ताने आपण या गोष्टीचं चिंतन केलं पाहिजे निश्चितच, अशी माझी सर्व समाज बांधवांना नम्र विनंती आहे. खंडोबा धनगरांची प्रमुख देवता आहे. खंडा हे शस्त्र धारण करणारी देवता म्हणून खंडोबा असं खंडोबांचं वर्णन केलं जातं. मणी आणि मल्ल या दोन राक्षसांचा वध केल्यानंतर मार्तंड भैरवाचा म्हणजे भगवान शिवजींचा हा अवतार जह्याद्रीच्या टेकडीवर म्हणजे जेजूरगड या ठिकाणी परमेश्वराने भक्तांच्या रक्षणासाठी वास्तव्य केलं असं मिथ म्हणजे पुराण आपल्याला वर्णन करून सांगतं. जेजुरीचं हे जे मंदिर आहे हे वीरपाल वीरमल्ल यांनी 1381 या वर्षी बांधलंय आणि 1635 या वर्षी खटावच्या राघव मंबाजी यांनी या मंदिराचा विस्तार केलाय. खंडोबान हे नुसतं धनगरांचंच नव्हे तर सकल महाराष्ट्राचं त्यासोबतच मुस्लिम बांधवांचं सुद्धा दैवत आहे. ही पण एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मल्लू खान, अजमत खान, अजमत या शब्दाचा अर्थ होतो चमत्कार आणि म्हणून अजमत खान या नावाने किंवा मल्लू खान या नावाने खंडोबा हे मुस्लिम भक्तांमध्ये सुद्धा लोकप्रिय आहेत. ही गोष्ट या ठिकाणी प्रकर्षाने मला सर्व समाज बांधवांना सांगावीशी वाटते. जेजुरी आणि खंडोबांचा आता विषय आहे म्हणून एक मिथ, एक पुराण कथा तुम्हाला सांगतो. कदाचित खरी खोटी मला माहित नाही, पण औरंगजेब ज्या वेळेला या ठिकाणी आले आणि औरंगजेबाने सगळ्या मंदिरांची नासधूस जी आहे ती सुरू केली आणि सगळं जे आहे ते उद्ध्वस्त करण्याचा एकंदरीत बेत केला. मंदिरांचे कळस कापून न्यायचे, मंदिरातल्या मूर्त्या फोडायचा असा जेव्हा सपाटा औरंगजेबाने लावला त्यावेळेला हे जेजुरीचं मंदिर तरी कसं सुरक्षित राहिलं असा पण एक प्रश्न मला पडला होता. आणि म्हणून
औरंगजेब ज्या वेळेला जेजुरीच्या या मंदिराच्या आसपास आले तर त्यावेळेला औरंगजेबने पाहिलं की या ठिकाणी या हे जे मंदिर आहे, हा जो किल्ला आहे, याची तटबंदी एकदम भक्कम आहे. याला पाडणं, जमीनदोस्त करणं एवढं सोपं नाहीये. आणि म्हणून मग काय करावं, तर आपण जर याला सुरुंग जर लावला ना, तर सुरुंगाने ही तटबंदी जी आहे ती उद्ध्वस्त करावी आणि उडवून द्यावी, असं औरंगजेबाचा बेत होता. आणि म्हणून त्यांनी खोदकाम करायला सुरुवात केली. खोदकाम करत असताना या किल्ल्याच्या त्या पायथ्याशी तळातून भुंगे बाहेर यायला लागले आणि ते भुंगे संपूर्ण सैन्याच्या मागे लागले. संपूर्ण सैन्य जे आहे ते सळो का पळो होऊन गेलं. औरंगजेबाने त्यांच्या धर्मगुरूंना विचारलं की असं काय होतंय. त्यांनी सांगितलं की हे जागृत दैवत आहे आणि तुम्ही चुकीचं केलंय. औरंगजेबाने ₹1,25,00,000 जेजुरीच्या मंदिराला दिले आणि माफी मागितली खंडोबांची हात जोडून. तेव्हा ते भुंगे थांबले. त्यांना सावकारी भुंगे असं वर्णन केलं जातं. म्हणून ही जागृत देवता आहे. खंडोबाची दुसरी पत्नी जी आहे बाणाबाई, ही पार्वतीची दासी जया आहे, असं पण पुराण शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणून हे जागृत दैवत आहे धनगरांचं. दुसरे दैवत आहेत बिरोबा. बिरोबा हे मायाक्का देवींचे भाऊ आहेत. बिरोबा हे गुरु आहेत, तर महालिंगराया हे त्यांचे शिष्य आहेत. हन्नूर, सांगलीतलं आरेवाडी, काटफळ तालुक्यातलं सांगोला, पाटण कोडोली, साताऱ्यातलं पांगरी या ठिकाणी बिरोबांचे मंदिर आहेत. तसेच ते खानदेशमध्ये सुद्धा या ठिकाणी आहेत. बिरोबांची बहीण म्हणजे मायाक्का देवी. कर्नाटक राज्यात बेळगाव या ठिकाणी, रायबाग तालुक्यात चिंचणी या ठिकाणी मायाक्का देवींचं वास्तव्य आहे. मायाक्का देवी म्हणजे ही मूळची पार्वती, ही मूळची जी देवी आहे त्याचं श्रद्धास्थान मानलं जातं. कील आणि कट्टा हे 2 राक्षस जुन्या काळी होते आणि या 2 राक्षसांचा पाठलाग करत, यांचा निपात करण्यासाठी कोकणातून पाठलाग करत कर्नाटक मधल्या चिंचणीत देवीने या राक्षसांचा वध केला आणि भक्तांच्या रक्षणासाठी मायाक्का देवी ही चिंचणीमध्ये स्थानापन्न झाली. हे सुद्धा धनगरांचं एक महत्वाचं दैवत आहे. त्यानंतर दख्खनचा राजा ज्योतिबा, कोल्हापूरच्या अंबाबाईंच्या विनंतीवरनं, कोल्हापूरच्या महालक्ष्मींच्या विनंतीवरनं केदारेश्वरांचा अवतार म्हणजे दख्खनचा हा राजा ज्योतिबा यांनी रत्नासूर नावाच्या राक्षसाचा वाडी रत्नागिरीच्या डोंगरावर वध केला आणि अंबाबाईंच्या विनंतीवरनं भक्तांच्या रक्षणासाठी हा दख्खनचा राजा ज्योतिबा त्या ठिकाणी वाडी रत्नागिरीच्या डोंगरावर कायमचा स्थानापन्न झाला. आणि म्हणून सर्व धनगर लोकच नव्हे तर त्या पंचक्रोशीमध्ये राहणारे, महाराष्ट्रात राहणारे, कर्नाटकात राहणारे सर्व समाज बांधव आणि इतर समाजाचे लोक जे आहेत ते दख्खनच्या ज्योतिबांच्या दर्शनाला जातात आणि ज्योतिबांच्या नावानं चांग भलं असा जयघोष करत असतात. अजून एक महाराष्ट्रातलं महत्वाचं दैवत आहे विठोबा. संशोधन असं सांगतं की श्री विठ्ठल जे आहेत हे पौंड्र या प्राचीन पशुपालक समाजामधील एक महान शिवभक्त राजे आहेत. ते कोणी देव नाहीयेत. जुन्या काळी पशुपालक राजे होऊन गेले जे महान शिवभक्त होते असं रिसर्च सांगतं. पण मिथ मात्र वेगळं सांगतं, पुराण शास्त्र मात्र वेगळं सांगतं. 28 युगांपासून हा परमेश्वर जो आहे तो कटी खांद्यावर हात ठेवून भक्तांच्या रक्षणासाठी उभा आहे. लोक वर्णन करतात, वारकरी संप्रदायातले म्हणतात, ऐसा भीमा तीर ऐसा विटेवर देव कुठे. रुक्मिणीने रागाने द्वारका सोडली आणि दिंडीर वनात अज्ञातवासात त्या आल्या. त्यांना शोधत शोधत भगवान श्रीकृष्ण जे आहे ते दिंडीर वनात येऊन गेले आणि दिंडीर वनात आल्यानंतर आई वडिलांची भक्ती करणाऱ्या पुंडलिकाच्या भेटीसाठी हा पंढरपूरचा देव विठोबा. संत एकनाथांचे पणजोबा जे आहेत भानुदास महाराज यांनी ही मूर्ती विजयनगर येथून आणली, कारण या मूर्तीला सुद्धा औरंगजेबाचा धोका होता आणि म्हणून कदाचित ही मूर्ती तोडली जाईल, भग्न केली जाईल, म्हणून ती विजयनगरच्या साम्राज्याच्या त्या ठिकाणी सुरक्षित ठेवण्यात आलेली होती. ती परत पंढरपूरला आणली गेली. पंढरपूर म्हणजे जुन्या काळचं पौंड्रपूर आहे असं वर्णन केलं जातं आणि पंढरपूरची पहिली पायरी आहे नामदेव महाराजांची पायरी. आणि म्हणून हे वारकरी संप्रदायाचंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे. त्यानंतर मध्ययुगीन काळामध्ये होऊन गेलेले संत कनकदास हे सुद्धा प्रसिद्ध धनगर संत आहेत. 1509 ते 1609 हा संत कनकदास यांचा कालखंड राहिला आहे. कर्नाटक राज्यामध्ये 1509 या वर्षी कुरुबा धनगर जमातीमध्ये संत कनकदास यांचा जन्म झाला. त्यांचे वडिलांचे नाव होते बिराप्पा, त्यांची आई होती बचम्मा आणि त्यांचा हा मुलगा होता थिमाप्पा नावाचा. कनकदास हे आचार्य माधव यांचे शिष्य होते आणि भगवान श्रीकृष्णांचे निस्सिम भक्त होते. यांच्याशी संबंधित एक कथा फक्त थोडक्यात तुम्हाला सांगतो.
यांनी आयुष्याचा उर्वरित म्हणजे शेवटचा भाग जो आहे हा तिरुपती बालाजीच्या सान्निध्यात घालवला. आणि भगवान कृष्णांचे निस्सिम भक्त होते. एका मंदिरात आले आणि त्या ठिकाणी त्यांना मंदिरात पुजाऱ्यांनी जाण्याला मज्जाव केला की तुम्ही शूद्र जातीचे आहात, तुम्ही मंदिरात नाही जाऊ शकत परमेश्वराची आराधना करण्यासाठी. आणि म्हणून यांना वाईट वाटलं. हे मंदिराच्या मागच्या बाजूला गेले आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांचं भजन करत हे त्याच ठिकाणी बसून राहिले. भगवान श्रीकृष्णांची मूर्ती आपोआप पश्चिमेच्या दिशेला फिरली आणि मंदिराच्या मागच्या बाजूला एक भगदाड पडलं. त्या ठिकाणी आजही संत कनकदासांची खिडकी आहे आणि भगवान श्रीकृष्णांनी संत कनकदासांना दर्शन दिलं असं वर्णन केलं जातं. आपण थोडा आधुनिक काळाकडे जर आलो, 1857चा उठावाचा हा संग्राम विद्यार्थ्यांना स्कूल कॉलेजेस मधनं शिकवला जातो. परंतु शिंगरोबा धनगरांचं बलिदान खूप कमी लोकांना माहिती आहे. आम्ही जेव्हा शाळेत होतो आमचे टीचर्स आम्हाला भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या गोष्टी सांगायचे. त्यावेळेला यांना तिघांना फासावर लटकवलं गेलं 23 मार्च 1931. तिथे संध्याकाळचा तो वेळ होता ज्या वेळेला त्यांना फासावर लटकवलं गेलं. राजगुरू भगतसिंग कडे येतो आणि त्याला म्हणतो, भाई भगतसिंग मेरे दोस्त, हम तो इस दुनिया से चले जाएंगे मेरे यार, पर कहीं दुनिया हमारे इस बलिदान को भूल तो नहीं आएगी. लोक विसरून तर जाणार नाहीत ना आपलं बलिदान. राजगुरू विचारतो भगतसिंगला. भगतसिंग त्याला शायरीच्या अंदाजात उत्तर देताना म्हणतो, भाई राजगुरू मेरे दोस्त, शहीदों की चिताओं पर जुड़ेंगे हर बरस मेले, शहीदों की चिताओं पर जुड़ेंगे हर बरस मेले, वतन पे मरने वालों का यही बाकी निशा होगा, और याद रखना मेरे दोस्त कभी वो दिन भी आएगा कि जब हम आजाद होंगे, ये अपनी ही जमी होगी, ये अपना ही आसमा होगा. आणि असं म्हणून ते तीनही क्रांतिकारक फासावर लटकून जातात. 1857च्या उठावामध्ये खूप लढी मर्दानी वो तो झांसी वाली राणी थी असं वर्णन सुभद्रा कुमारी चव्हाण या कवयित्रीने झाशीच्या राणींचं केलंय. त्यांचं बलिदान लोकांना आठवतं. आणि 1857च्या उठावात सगळ्यात पहिल्यांदा ज्यांनी गोळी मारली ते मंगल पांडे यांचं बलिदान सुद्धा आठवतं. परंतु धनगर समाजात असलेले स्वातंत्र्यवीर हुतात्मा शिंगरोबा धनगर मात्र खूप कमी लोकांना माहिती आहे. 1853 हे वर्ष होतं आणि त्यावेळेला ब्रिटिशांनी नुकतीच रेल्वे सुरू केलेली होती मुंबई ते ठाणे. आणि हे रेल्वे जी आहे 1853च्या दरम्यान सुरू केली गेली. या रेल्वेचं एक्सटेन्शन त्यांना पुण्यापर्यंत घेऊन जायचं होतं. आणि मग पुण्याच्या जवळ आहे खंडाळा घाट म्हणजेच बोर घाट. या घाटातनं रेल्वे घेऊन तरी कशी जायची, रस्ता तरी कसे सापडेल. आणि म्हणून ब्रिटिशांनी अनेक वेगवेगळे मोठमोठे इंजिनियर्स बोलवले आणि इंजिनियर्सच्या वतीने त्या ठिकाणी शोध सुरू केला. परंतु त्यांना रस्ता काही सापडेना. मग त्या ठिकाणी शिंगरोबा धनगर हे शेळ्या मेंढ्या चारत होते. त्यांनी ब्रिटिशांना सांगितलं की मी तुम्हाला रस्ता दाखवू का. आणि त्यांनी ब्रिटिशांना रस्ता दाखवला. याच्याने ते खुश होऊन गेले आणि ब्रिटिशांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आमचं महत्वाचं काम केलंय, तुम्हाला काय पाहिजे ते मागून घ्या आमच्याकडनं. ते म्हणाले मला जे पाहिजे ते तुम्ही नाही देऊ शकत. तरी पण त्यांनी सांगितलं की तू माग, तुला काय पाहिजे. त्यांनी सांगितलं की तुम्ही भारत भूमीला स्वातंत्र्य द्या आणि हा देश जे आहे ते सोडून चालले जा. या देशाला तुम्ही स्वतंत्र करा. आणि त्यावेळेला ब्रिटिशांना त्या गोष्टीचा राग आला. त्यांनी त्याच ठिकाणी शिंगरोबा धनगर यांना गोळी घातली. शिंगरोबा धनगरांचं हे बलिदान जे आहे हे पाठ्यपुस्तकांमध्ये कधी दिसतच नाही. आम्ही याचा कधी अभ्यासच केला नाही. एक भाषेचा सर्वसामान्य विद्यार्थी म्हणून शिंगरोबा धनगरांचं हे बलिदान पाठ्यपुस्तकांमध्ये कधी येईल याही गोष्टीचा मला प्रश्न पडतो. अजून एका संत श्रेष्ठ महात्म्यांचं या ठिकाणी मला वर्णन केलं पाहिजे. ते मध्ये आदमापूरचे निवासी संत श्रेष्ठ सद्गुरू श्री बाळूमामा धनगर यांचं. 3 ऑक्टोबर 1892 ते 4 सप्टेंबर 1966 हा बाळूमामांचा कालखंड आहे. बाळूमामा 74 वर्षांचे आयुष्य जगले. कर्नाटक राज्यात बेळगाव या जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ हे त्यांचं मूळ गाव. त्यांची आई सुंदरा आणि त्यांचे वडील मायप्पा यांचा हा मुलगा बाळू. पण लहानपणापासूनच त्यांना देवधर्मामध्ये रममाण व्हायला आवडायचं. थोडेसे वेगळ्या स्वभावाचे होते म्हणून जैन व्यापारी चंदूलाल शेठ यांच्याकडे त्यांना कामाला ठेवलं गेलं. त्या ठिकाणी एक दिवस थाळीमध्ये जेवण करत असताना त्या थाळीत छेद होता. चंदूलालजी शेठजी यांची आई त्या ठिकाणी आली आणि तिने ती थाळी जी आहे ती पाहिली. त्या थाळीच्या छिद्रातून त्यांच्या आईला या संपूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन घडलं. असे हे संत श्रेष्ठ बाळूमामा. मामांचे सद्गुरू होते परमहंस मुळे महाराज. गुरुविण ज्ञान नाही असं म्हटलं जातं आणि म्हणून मामांनी गुरु करायला पाहिजे असं कदाचित परमेश्वराने त्यांना सुचवलेलं असावं. मग मामा म्हटले की जे माझ्याकडे जे पैसे आता शिल्लक आहेत ते पैसे जो मागून घेईल आणि माझ्याकडे किती पैसे आहेत असं जो सांगेल त्यालाच मी माझा गुरु मानेल. आणि मग परमहंस मुळे महाराज यांनी त्यांना सांगितलं की बाळू तुझ्याकडे 120 रुपये आहेत ना,
120 रुपये मला दे. आणि बाळूमामांनी मुळे महाराजांचे पाय धरले आणि त्यांना सांगितलं की महाराज आपणच माझे गुरु आहात, आपण सांगाल त्या पद्धतीने मी करेल. मग मुळे महाराजांनी त्यांना सांगितलं की खूप चांगलं काम आपण करतोय, पण आपण भंडारा सुरू करायला पाहिजे आणि पुण्याची आणि लोकोपयोगी कामं करायला पाहिजे. 1932 या वर्षापासून बाळूमामांनी भंडारा सुरू केला. मामांना वाचा सिद्धी प्राप्त होती असं म्हणतात. मामा जे म्हणतील ते खरं व्हायचं नव्हे, जे प्रारब्धात लिहिलंय तेच बाळूमामा सांगत असत. असे अनेक वेगवेगळे लोकोपयोगी कामं जे ते बाळूमामांनी केलं. 10-15 सुरुवातीला शेळ्या मेंढ्या होत्या बाळूमामांकडे, पण त्याचं एक खूप मोठं धन बाळूमामांनी तयार केलं. बाळूमामांच्या समाधीच्या संदर्भात जेव्हा मी सविस्तरपणे वाचन करत होतो आणि जेव्हा मी सगळे वेगवेगळे युट्यूबवर व्हिडिओज पाहिले, तर मरगुबाईच्या मंदिरामध्ये बाळूमामांनी समाधी घेतली. 3 दिवस बाळूमामा अस्वस्थ होते आणि या अस्वस्थतेमध्ये शरीराचा दाह होत होता. बाळूमामांना माहिती होतं की आपला इथून अवतार कार्य संपण्याचा वेळ येऊन ठेपलेला आहे. आणि त्यावेळेला त्यांचे जे शिष्य त्यांच्या अवतीभोवती होते त्यांना सातत्याने बाळूमामा सांगत असायचे की मला तुम्ही वारा द्या, वारा घाला तुम्ही मला. कारण ज्या वेळेला आत्मा हे शरीर सोडून जातो ना, शरीराचा प्रचंड दाह व्हायला लागतो, हे शरीर तापून जातं असं बाळूमामा म्हणायचे. 3 सप्टेंबरची ती रात्र होती आणि 3 सप्टेंबरच्या रात्री लक्ष्मण मोरे नावाच्या एका शिष्याला बाळूमामांनी विचारलं रात्रीच्या वेळेला उठून, अरे लक्ष्मणा, अरे किती वाजले बाबा? लक्ष्मणाने सांगितलं, मामा 12 वाजले रात्रीचे. अच्छा 12 वाजले लक्ष्मणा, याचा अर्थ आता शनिवार संपला आणि रविवार सुरू होऊन गेला. शनिवार संपला याचा स्पष्ट अर्थ असा आहे की आपला अवतार कार्य संपला असं कदाचित बाळूमामांना म्हणायचं असेल. म्हणून रविवार हा बिरोबाचा वार आहे आणि 4 सप्टेंबर 1966 ला रात्री 12 वाजेच्या दरम्यान एक दिव्य ज्योत, एक प्रखर तेज जे आहे ते मरगुबाईच्या मंदिरात प्रकट झालं आणि पुन्हा ती ज्योत जी आहे ती अनंतात विलीन होऊन गेली आणि मरगुबाईच्या मंदिरात काळा कुट्टा अंधार पसरला. परंतु जाण्याच्या अगोदर बाळूमामांनी सांगितलं की जेव्हा जेव्हा तुम्ही लोक सगळे माझी आठवण कराल आणि माझ्या शेळ्या ज्या आहेत या रानावनात फिरतील, तर यांचं रक्षण परमेश्वर करेल आणि भक्तांच्या रक्षणासाठी आम्ही सदैव धावून येऊ. नाहीतर बाळू धनगर नाव नाही सांगणार असं बाळूमामा वर्णन करायचे. आणि म्हणून आदमापूर जे आहे हे धनगरांसाठी पंढरपूरपेक्षा काही कमी नाही अशी माझी प्रामाणिक भावना आहे. शिर्डीचे साईबाबा आणि शेगावचे गजानन महाराज जेवढे महत्वाचे तेवढेच महत्वाचे आदमापूरचे संत श्रेष्ठ सद्गुरू बाळूमामा धनगर आहेत, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. शिर्डीच्या साईबाबांनी सुद्धा असंच सांगितलं होतं अब्दुलला शेवटच्या वेळेला. त्यावेळेला अब्दुलने बीट तोडून टाकली. ईट टूट गई अब्दुल, अब मुझे जाना होगा. 9 दिन 9 तारीख अल्लाह मियां अपना दुनिया ले जाएगा अब्दुल, मर्जी अल्लाह की, असं वर्णन केलं होतं साईबाबांनी. आणि तसंच वर्णन संत श्रेष्ठ सद्गुरू बाळूमामांनी जाण्याच्या वेळेला केलं. आणि विरोबाचा वार असलेला रविवारच्या दिवशी हा अनंताची यात्रा जी आहे ती बाळूमामांनी सुरू केली. हे तर धनगरांचे काही दैवत आणि संतांचा आपण अभ्यास केला, पण मी तुम्हाला सांगितलं की 1900 वर्ष या ठिकाणी एकंदरीत धनगर समाजाची सत्ता राहिली. हा राजा आणि शासक समाज आहे धनगर समाज. मौर्य सम्राटांचा थोडक्यात अभ्यास करूया. ख्रिस्तपूर्व 322 ते 180 हा कालखंड राहिलेला आहे मौर्य साम्राज्याचा. आणि या ठिकाणी नकाशात आपण पाहू शकतो पूर्ण अफगाणिस्तान पासून तर पूर्ण भारतभर हे मौर्यांचं साम्राज्य पसरलंय. हे पशुपालक राजे होते आणि त्या सेन्सने ते धनगर राजे आहे असंच आपण म्हटलं पाहिजे. चंद्रगुप्त मौर्य जो एक गाई गुरं राखणारा मुलगा होता चाणक्य, त्यांनी त्यांना सोबत घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या सोबत घेऊन या ठिकाणी चंद्रगुप्त मौर्यानंतर बिंदुसार जे आहेत, त्यांच्यानंतर सम्राट अशोक आणि शेवटचा राजा जे आहे ते बृहदत्त. या पद्धतीने हे सगळं जे आहे ते या ठिकाणी घडलेलं आहे. आणि म्हणून मौर्यांचा इतिहास जो आहे हा धनगरांचा सुवर्ण काळ आणि इतिहास राहिलेला आहे असं या ठिकाणी निश्चितच आपण म्हटलं पाहिजे. यानंतर पुढे जाऊया. 2 मिनिटं. स्वप्नील हे बंद करा बेटा. देवानाम प्रिया प्रियदर्शी सम्राट चक्रवर्ती सम्राट अशोक असं जे आहे वर्णन केलं जातं. कलिंगचं युद्ध जे आहे
देवानां प्रिय म्हणजे प्रियांना, देवांना सुद्धा प्रिय असलेला राजा, प्रियदर्शी सम्राट चक्रवर्ती अशोक, असं सम्राट अशोक यांचं वर्णन केलं जातं. कलिंगचं युद्ध जे आहे ते सम्राट अशोक लढले आणि या कलिंगच्या युद्धामध्ये जवळजवळ 1,00,000 माणसं मारले गेले. याच्यातनं सम्राट अशोक जे ते व्यथित होऊन गेले, दुःखी होऊन गेले आणि त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. आणि बौद्ध धर्म जे आहे हे शांततेचं तत्वज्ञान आहे. शांततेचं तत्वज्ञान जे आहे ते त्यांनी संपूर्ण जगाला जे आहे ते समजून सांगितलं. यानंतर सातवाहन राजे, राजा सिमुक सातवाहन हे सातवाहन साम्राज्याचे संस्थापक मानले जातात. पैठण ही सातवाहनांची राजधानी होती. जवळजवळ सुमारे 450 वर्षांपेक्षा जास्त जे आहे ते सातवाहन राजांनी राज्य कारभार या ठिकाणी पाहिला आहे. 11 लाखांचं पायदळ जे आहे ते सातवाहन राजांचं. आणि सातवाहन राजवट जी आहे ही जगप्रसिद्ध वेरूळ आणि अजिंठ्याच्या ज्या लेण्या आहेत याच काळात शोधल्या गेलेल्या सातवाहन राजांच्या काळात. आपण या ठिकाणी पाहू शकतो हे सातवाहन साम्राज्य आपल्याला दिसतंय. यानंतर विजयनगरचं साम्राज्य आपण पाहूया. हरिहर आणि बुक्क हे जे आहेत हे कुरुबा धनगर जमातीत जन्माला आलेले. 1336 ते 1646 चा कालखंड यांचा राहिलेला आहे. विजयनगरचं साम्राज्य जवळजवळ 300 ते 350 वर्षांचं साम्राज्य राहिलेलं आहे. आणि हम्पी ही विजयनगरची राजधानी राहिली. या ठिकाणी विजयनगरचं साम्राज्य आपल्याला दिसतंय. असे 3 महत्वाचे साम्राज्य जे आहेत हे धनगरांचे आहेत. आणि म्हणून धनगरांचा जो भूतकाळ आहे तो अत्यंत वैभवशाली आणि संपन्न असा भूतकाळ आहे हे आपल्या लक्षात येईल. यानंतर सुभेदार मल्हारराव होळकर यांच्याकडे आपण बोलूया. हा होळकरांचा इतिहास आहे, हा आपण थोडक्यात पाहून घेऊया. 16 मार्च 1693 ते 20 मे 1766 हा कालखंड आहे. लहानपणी खानदेशात मामा भोजराज बारंग यांच्याकडे शेळ्या मेंढ्या राखायचं काम सुभेदार मल्हारराव होळकर करत असायचे. तळोदा या ठिकाणी त्यांनी दया बहादूरचा पराभव केला आणि त्यानंतर माळवा प्रांत जिंकला. आणि माळवा प्रांतात जे मध्य प्रदेशात आहेत त्याचे पहिले सुभेदार बनले मल्हारराव होळकर. बाळाजी विश्वनाथ यांनी मल्हाररावांना इंदूर या संस्थांची जहागिरी दिली. मल्हारराव होळकर यांनी गनिमी युद्ध तंत्राचा उपयोग केला, म्हणजे गुरिल्ला वॉर टॅक्टिकचा उपयोग केला आणि वेगवेगळे युद्ध जे आहेत ते जिंकले. त्यांच्या शत्रूमध्ये त्यांची प्रचंड दहशत होती. लोक म्हणायचे त्यांचे शत्रू, अरे भागो भागो मल्हार आया, आणि म्हणून सवका पळो होऊन जायचे. मल्हारराव होळकर यांनी अटके पार झेंडे लावले. मध्य प्रदेशामध्ये आलमपूर या ठिकाणी 20 मे 17 स्पीकर चालू आहे, त्यांनी लवकर बंद करावा. आवाज येत नाही बरोबर. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हॅलो, आवाज येतोय पण दुसरा आवाज येतोय कोणाला तरी. माईक चालू आहे. मुलांचा आवाज बंद करा. हो, 2 मिनिट. ऐंशीचा आवाज आहे. हॅलो, आता बंद झाला आवाज, चालू करा आता. सुरू करा सर. व्यवस्थित, अतिशय छान आहे तुमचं प्रेझेंटेशन जे आहे ते. सुरू करा सर, सुरू करा. येस, आता आवाज येतोय सर बरोबर? हो, येतोय सर, व्यवस्थित येतोय. थँक्यू. डिस्टर्बन्स पण निघाला. या थँक्यू सर. कंटिन्यू सर. वेअर इज द प्रेझेंटेशन? हाईटचं बटन सुरुवांशी सर, खाली ते स्ट्रीप दिसतंय बघा, टॉप शेअरिंग, त्याच्या बाजूला हाईट नावाचं बटन आहे. या त्याला क्लिक करा म्हणजे तुमची पूर्ण हे दिसेल. ते स्टेप निघून जाईल, मग साईडला होऊन जाईल, म्हणजे गायब होऊन जाईल स्टेप. येस.
येस, दिसतंय सर सगळ्यांना आता? दिसतंय अतुल, व्यवस्थित चालू आहे एकदम. अभ्यासपूर्ण ओके. मांडणी आणि ठासीव Yes, sir. मांडणी आहे तुझी एकदम. वा वा, अभिनंदन. थँक्यू सर, थँक्यू सर. आपण पाहूया, पुढे जाऊया. सुभेदार मल्हारराव होळकर यांची मी माहिती सांगतोय. 16 मार्च 1693 ते 20 मे 1766 हा मल्हारराव सुभेदार होळकर यांचा कालखंड आहे. लहानपणी खानदेशात त्यांचे मामा भोजराज बारगळ यांच्याकडे तळोदा या ठिकाणी शेळ्या मेंढ्या राखायचं काम जे ते मल्हारराव होळकर करत असायचे. यांनी दया बहादूरचा पराभव केला आणि माळवा प्रांत जिंकला. त्यानंतर बाळाजी विश्वनाथ यांनी मल्हाररावांना इंदूर संस्थांची जहागिरी दिली. मल्हारराव होळकर यांनी गनिमी युद्धतंत्राचा उपयोग केला, ज्याला गुरिल्ला वॉर टॅक्टिक्स असं म्हटलं जातं. त्यांच्या शत्रूंमध्ये प्रचंड दहशत होती मल्हाररावांची. भागो मल्हाराया म्हणून सळोका पळो लोक हुंदायचे. मल्हारराव होळकर यांनी अटके पार झेंडे लावलेले आहेत आणि मध्य प्रदेशमध्ये आलमपूर या ठिकाणी 20 मे 1766 ला मल्हारराव होळकर यांनी त्यांचा देह त्याग केला आहे. हे होळकर घराण्याचं राजचिन्ह आपल्याला दिसतंय, जे मी प्रेझेंटेशन मध्ये आपल्याला दाखवतोय. त्यानंतर पाहूया आपण थोडक्यात माहिती राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची. एकूण 70 वर्षांचं आयुष्य राजमाता जगल्या. 31 मे 1725 ते 13 ऑगस्ट 1795 हा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा कालखंड राहिला आहे. असं म्हणतात पुण्यश्लोक 4च लोक होते फक्त. नलराजा, जनकराजा, युधिष्ठिर आणि अहिल्यादेवी होळकर हे पुण्यात्मे होते. हे खूप मोठे महात्मे या पृथ्वीवरती होऊन गेले आहेत असं वर्णन केलं. महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातील चौंडी या ठिकाणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झालाय. सुशीलाबाई शिंदे आणि माणकोजी शिंदे यांचं हे कन्यारत्न. वयाच्या 9व्या वर्षी 1734 या वर्षी अहिल्यादेवी होळकर यांचं लग्न झालेलं आहे. त्यांचा मुलगा मालेराव आणि मुलगी मुक्ताबाई ही त्यांना 2 अपत्य होती. अहिल्याबाई होळकर यांच्यावर अनेक वेगवेगळे संकट जे आतापर्यंत ओढवले. पती खंडेराव होळकर यांचं 1754 या वर्षी कुमेरच्या लढाईमध्ये तोफगोळा लागून ते दारातीर्थी पडले, त्यांचं निधन होऊन गेलं. हीच काय कमी गोष्ट होती म्हणून मध्य प्रदेशातला आलमपूर या ठिकाणी सुभेदार मल्हारराव होळकर यांनी 20 मे 1766 ला सुभेदार मल्हारराव होळकर यांचं देहावसान होऊन गेलं. हे संकट कमी होतं का काय? त्यांचा मुलगा मालेराव 1767 या वर्षी मुलाचं अकाली निधन होऊन गेलं. याच्यात भरीत भस म्हणून जावई यशवंत फणसे 1793 या वर्षी वारले आणि त्यांची मुलगी मुक्ताबाई ही सती चालली गेली. असे अनेक वेगवेगळे संकट राजमातेने त्यांच्या आयुष्यामध्ये पाहिले, तरी सुद्धा त्या डगमगल्या नाहीत. आणि ही नारी शक्ती आहे. आणि म्हणून धनगरांनी हा इतिहास जो आहे हा जाज्वल्य इतिहासाचा अभ्यास करायला पाहिजे. निश्चितच या गोष्टीतनं आपल्याला प्रेरणा मिळत असते. 1767 या वर्षी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यकारभाराची प्रत्यक्ष सूत्र आपल्या हातात घेतली. नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर इंदोरच्या जवळ महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी बनवली. पुण्यश्लोक अहिल्या माता होळकर या भगवान शिवजींच्या निस्सीम भक्त होत्या. ज्या वेळेला न्यायदानाचं कार्य करण्यासाठी बसायच्या त्यावेळेला भगवान शिवजींची पिंड त्यांच्या जवळ असायची. ते असं विश्वास होता त्यांचा, असं मानायच्या की मी जे जे काही करेल, न्यायदानाचं काम करेल, तर त्याच्यामध्ये मी भगवान शिवजींना साक्ष मानेल, परमेश्वराला साक्षी मानून न्यायदानाचं हे पवित्र कार्य मी करेल, असं अहिल्या माता होळकर यांची श्रद्धा होती. आणि हे ते ठिकाण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय, ज्या ठिकाणाहून अहिल्या माता होळकर या न्यायदानाचं कार्य जे ते महेश्वर या ठिकाणाहून करत असत. अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक वेगवेगळे हिंदू मंदिरं बांधली, नदीवर घाट बांधले, मंदिरांचा जीर्णोद्धार केला, अनेक वेगवेगळी लोकोपयोगी कामं केली आणि त्याच्यातूनच त्यांना पुण्यश्लोक असं म्हटलं जातं. त्यांनी स्त्रियांची एक सेना स्थापन केली होती. जवळजवळ 5000 स्त्रियांची राखीव सेना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याकडे होती. जेव्हा चारही घरातले कर्ते पुरुष जे जे चालले गेलेत आणि त्यांनी राज्य कारभार जो आपल्या हातात घेतला, त्यावेळेला राघोबा दादा यांना असं वाटलं की आपण माळवा प्रांत जो आहे तो सहजपणे जिंकू शकतो. आणि म्हणून राघोबा दादा जे ते आक्रमण करण्याच्या हिशोबाने निघाले आणि क्षिप्रा आलेले असताना अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांना फक्त एक पत्र पाठवलं की राघोबा दादा, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपण युद्धामध्ये हरलात तर स्त्रियांनी आपल्याला हरवलं असं लोक तुम्हाला सांगतील, लोक तुमच्यावर हसतील. आणि जर तुम्ही आम्हाला हरवलं तर शेवटी स्त्रियांना हरवलं तुम्ही, म्हणून जगात तुमची नाचक्की होईल. आणि म्हणून राघोबा दादा, याच्याने राघोबा दादांना लाज वाटली आणि युद्ध न करताच राघोबा दादा परत चालले गेले. नुसत्या बोलण्याच्या माध्यमातून युद्ध जिंकण्यासाठी सुद्धा राजमाता अहिल्यादेवी होळकर या इतिहासामध्ये प्रसिद्ध आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया आणि ग्लिम्प्सेस ऑफ द वर्ल्ड हिस्ट्री हे 2 महत्वाचे पुस्तकं पंडित जवाहरलाल नेहरूने लिहिली आहेत.
त्यापैकी डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू वर्णन करताना म्हणतात, अहिल्यादेवी होळकर वॉज द स्किलफुल ऍडमिनिस्ट्रेटर इन इंडिया. अहिल्यादेवी होळकर या कुशल प्रशासक आहेत. 1-2 नव्हे तर तब्बल 28 वर्ष राजमातेने कुशल प्रशासन दिलेलं आहे. हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या नावावर इंदोर आणि महाराष्ट्रामध्ये 2004 या वर्षी स्थापन झालेलं सोलापूर असे 2 विद्यापीठ आहेत. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने 1996 या वर्षी हे 2 रुपयाचं तिकीट काढलेलं आहे. यानंतर पुढचा इतिहास पाहूयात. तुकोजीराव होळकर यांचा इतिहास 1723 ते 1797 हा कालखंड आहे. तुकोजीराव होळकर हे मल्हारराव होळकर यांचे दत्तक पुत्र आहेत. अहिल्याबाई होळकर यांच्या सैन्यातले प्रमुख सेनापती आहेत. तुकोजीराव होळकर यांनी जातीयता निर्मूलनासाठी खूप जास्त प्रयत्न केले आणि काशी हिंदू विश्व विद्यापीठ जे आहे या विद्यापीठासाठी 5 लाख रुपयाची देणगी तुकोजीराव होळकरांनी दिली आहे. यावरून एक गोष्ट लक्षात घ्या की धनगरांचं जो भूतकाळ आहे, जे पास्ट आहे, ते अत्यंत वैभव संपन्न राहिलेलं आहे. राष्ट्रपती भवन जे आज उभं आहे ते तुकोजीराव होळकर यांनी दान दिलेल्या जागेत उभं आहे. जे मुघल गार्डन आहे ना आज त्या ठिकाणी, ते ओरिजिनली होळकर उद्यान आहे, लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या देखरेखीखाली सुद्धा तुकोजीराव होळकर यांनी वर्षाला 5,000 रुपये मंजूर केलेले होते. हे तुकोजीराव होळकर यांचं एक छोटस चित्र मी या ठिकाणी आपल्याला दाखवतोय. त्यानंतर यशवंतराव होळकर पाहूया आपण. जन्म वाफेगाव, तालुका खेड, जिल्हा पुणे. 3 डिसेंबर 1776 ला जन्म झाला. पेशव्यांचे प्रमुख सरदार होते. मध्य प्रदेशातील इंदोर या ठिकाणी होळकर मराठा साम्राज्यातील संस्थानी राज्याची स्थापना केली. पहिले राजा झाले. यशवंतराव सलग 18 युद्ध अपराजित राहिलेत म्हणून इतिहासामध्ये अपराजित राजा असं यशवंतराव होळकर यांचं वर्णन केलं जातं. यानंतर त्यांची कन्या भीमाबाई होळकर. मी पुन्हा एकदा सांगतो की आपल्याला 1857च्या उठावामध्ये लढलेल्या झाशीच्या राणी ज्या आहेत त्यांचं बलिदान माहिती आहे. खूप लढी मर्दानी वो तो झांसी वाली राणी थी असं ज्यांचं वर्णन केलं जातं. 1857च्या उठावामध्ये तात्या टोपे लढले हे आपल्याला माहिती आहे. परंतु भीमाबाई होळकर या लढल्या हे खूप कमी लोकांना माहिती आहे. 1795 ते 1858 हा भीमाबाई होळकर यांचा कालखंड आहे. त्यांची आई लाडाबाई आणि त्यांचे वडील जे होते ते आद्य स्वातंत्र्य सेनानी यशवंतराव होळकर यांच्या या कन्या होत्या. तब्बल 6 वर्ष त्यांनी मातेसह त्यांच्या आईसोबत त्यांना कैदेत राहावं लागलेलं आहे सुरुवातीला. त्यांचे वडील मेंदूतील गाठीच्या आजाराने 28 ऑक्टोबर 1811 या वर्षी भानपुरा या ठिकाणी त्यांचा मृत्यू होऊन गेला. सर थॉमस हिस्लोप या माल्कमने पाठवलेल्या इंग्रज सैन्याच्या सेनापतीशी त्यांचा मुकाबला झाला, तो महिदपूर या ठिकाणी. आणि जशी ही भूमी संत महंतांची आहे तसंच या ठिकाणी काही फितूर सुद्धा झाले. गफूर खानने फितुरी गेली आणि त्याच्यानंतर त्यांना युद्धात हरावं लागलं. भीमाबाईंचं जे सैन्य होतं ते पेंढाऱ्यांचं सैन्य होतं सगळं आणि ते इमानदार सैन्य होतं. माल्कनने विलियम केर नावाच्या एका माणसासोबत अजून एकदा त्यांचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये भीमाबाई शेवटी हरल्या कारण त्यांच्या सैन्याने त्यांची साथ सोडली. रामपुरा या गडी त्यांना बंदिस्त करण्यात आलं आणि 28 नोव्हेंबर 1858 ला भीमाबाई यांनी हा इहलोक जो आहे तो सोडला. हे बलिदान जे आहे 1857च्या या उठावाच्या दरम्यानचं हे पाठ्यपुस्तकांमध्ये कधी आलंच नाही. या गोष्टीचं एक सर्वसामान्य विद्यार्थी म्हणून मला दुःख होतं. यानंतर जेव्हा जेव्हा धनगरांचा विषय निघतो त्या वेळेला आपण निश्चितच बोरगावचे ढाण्या वाघ आप्पासाहेब बापू बिरू वाटेगावकर यांना विसरून कसं चालणार आहे. 1922 ते 2018 हा कालखंड राहिला आणि बापू बिरू वाटेगावकर आदरणीय आप्पासाहेबांचं स्मरण मी याचसाठी करतोय की धनगर समाज जो आहे तो सुरुवातीपासून अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात उभा राहिलेला धनगर समाज आहे. आणि म्हणून रंगा शिंदे असतील किंवा स्वतःचा पोटचा मुलगा असेल, जर तुम्ही माया बहिणींकडे जर वाकड्या नजरेने पाहत असाल तर धनगर समाज सोडणार नाही तुम्हाला. हा संदेश आप्पासाहेबांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वातून दिलेला आहे. यशवंत सेनेचे संस्थापक क्रांतीवीर बापूसाहेब खंडेराव टोकरे यांचं सुद्धा स्मरण या निमित्ताने केलं पाहिजे. 1989 या वर्षी आदरणीय बापूसाहेबांनी धनगर समाजाला सगळ्यात पहिल्यांदा जागा करण्याचं काम केलं आणि इतस्ततः पोटा पाण्याच्या निमित्ताने हा विखुरलेला निद्रिस्त समाज जो आहे या समाजाला एकंदरीत जागा करण्याचं सगळ्यात महत्वाचं काम आदरणीय क्रांतीवीर बापूसाहेब टोकरे यांनी सर्वात पहिल्यांदा केलं आणि त्याच्यानंतरच आपल्याला एनटीचं आरक्षण जे आहे ते मिळू शकलेलं आहे.
जेव्हा जेव्हा साहित्य, कला आणि संस्कृतीचा विषय निघतो त्यावेळेला धनगरांचे कवी, रानकवी नामदेवराव महानोर ज्यांचा 1942चा जन्म, यांना विसरून तरी कसं चालणार आहे. 1991 या वर्षी पद्मश्री पुरस्कार, पद्म पुरस्कारांमधला पहिलाच पुरस्कार, नाशिक मधनं दिला जाणारा कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा 2009 या वर्षीचा जनस्थान पुरस्कार जो दर 2 वर्षांनी दिला जातो, आणि सन 2000 या वर्षी पानझड या काव्य संग्रहासाठी साहित्य अकादमीचं पारितोषिक मिळवणारे सन्माननीय रानकवी नामदेवराव महानोर हे नुसतं धनगर समाजासाठीच नव्हे तर समस्त मानव समाजासाठी भूषण आहेत, असं माझं प्रामाणिक मत आहे. जेव्हा जेव्हा राजकारणाचा विषय निघतो त्यावेळेला आबासाहेब गणपतराव देशमुख यांची आठवण करावी लागते. शेतकरी कामगार पक्ष जो आहे त्या याच्यातनं काम करत असताना सांगोला सोलापूर मतदारसंघातून एकदा दोनदा नव्हे तर तब्बल 11 वेळा निवड होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये आदरणीय आबासाहेब गणपतराव देशमुख यांची नोंद झालेली आहे. एक स्वच्छ पारदर्शी राजकारण कसं करावं हे आदरणीय आबासाहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून दाखवून दिलेलं आहे. पण मला पुन्हा हाच प्रश्न सतावतो की जेव्हा जेव्हा आपण धनगरांचा हा गौरवशाली इतिहास पाहतो, हा इतिहास कुठेही पाठ्यपुस्तकांमध्ये झळकलेला आपल्याला दिसत नाही. मी एक विद्यार्थी म्हणून जेव्हा स्टडी केलं, इतिहासाचा स्टुडंट म्हणून जेव्हा पाहिलं, त्यावेळेला पाठ्यपुस्तकांमध्ये खूप कमी प्रमाणात धनगरांचा इतिहास जो आहे तो आढळलेला दिसून येतो. ही शोकांतिक आहे असं मला वाटतं. सरकार शेती करणाऱ्यांना अनुदान देतं, व्यापार करणाऱ्यांना सुद्धा पैसे पुरवतं, पण आपल्या मेंढपाळ बांधवांना नेमकं काय देतं हा सुद्धा एक प्रश्न मला या व्याख्यानाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सर्व समाज बांधवांना करावं असं वाटतं. आपल्या मेंढपाळ बांधवांवर हल्ले होतात, अमानुषपणे मारहाण केली जाते, शेळ्या मेंढ्यांना पळवलं जातं, त्यांना त्रास दिला जातो. हा त्रास धनगर समाजाचा केव्हा थांबणार आहे असा प्रश्न मला या निमित्ताने सातत्याने पडत राहतो. आता एसटीचे आरक्षणासाठी धनगर समाज जो आहे तो टाहो फोडत असताना आदिवासी बांधव आणि धनगर समाजात यांच्यात कारण नसताना संघर्ष उभा केला जातोय. अगदी वेगवेगळ्या पद्धतींनी या गोष्टीचं इंटरप्रिटेशन केलं जातं. हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि आदिवासी बांधव आणि धनगर समाज हा सुरुवातीपासून एकत्र राहिलेला समाज आहे, संघर्ष करणारा समाज आहे. वर्तमान काळामध्ये आपण आता येऊया इतिहासाचा, तर थोडक्यात आपण अभ्यास केलाच, पण धनगरांपुढील थोडक्यात आव्हाने तर पाहूया. धनगरांचं सगळ्यात महत्वाचं आव्हान आज धनगर समाजाचं जर पुढे काही असेल, शहरांमधला धनगर समाज कदाचित शिकलेला असेल, पण ग्रामीण भागामध्ये अजूनही निरक्षरता खूप जास्त आहे. आपल्याला शिक्षणाची कास धरली पाहिजे. आमचे टीचर्स आम्हाला शिकवायचे, सांगायचे, म्हणायचे एज्युकेशन इज अ मीन्स ऑफ सोशिएटल ट्रान्सफॉर्मेशन. शिक्षण हे समाज परिवर्तनाचं एक प्रभावी माध्यम आहे आणि शिक्षणाच्या माणसाने मत परिवर्तन करता येतं, माणसाचं मन परिवर्तन करता येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा वर्णन करतात. ते म्हणतात की माणूस जेव्हा एखादं पुस्तक वाचतो, ते पुस्तक वाचल्यानंतर त्याच्यावर चिंतन करतो, त्याच वेळेला माणसाच्या बुद्धीची खऱ्या अर्थाने प्रगती होते, असं डॉक्टर भीमराव आंबेडकर सुद्धा वर्णन करतात. म्हणून निरक्षरता हेच आपल्या समाजापुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे असं मला वाटतं. यानंतर अंधश्रद्धा. आजही यात्रेमध्ये जे ते बोकड कापले जातात, कोंबड्यांचा बळी दिला जातो, आणि ह्या ज्या प्रथा आहेत या प्रथा कुठेतरी थांबल्या पाहिजेत असं मला वाटतं. धनगर समाज जो आहे, जो ग्रामीण भागामध्ये अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या जोखडामध्ये अजूनही खितपत पडलेला आहे, निश्चितच या गोष्टी ज्या आहेत या समाजाला भूषणावह नाही आहेत. आणि म्हणून अंधश्रद्धा सुद्धा सोडण्याची आपल्याला गरज आहे. हे धनगर समाजापुढच्या आजचं खूप मोठं आव्हान मला वाटतं. अजून एक महत्वाचं आव्हान आहे आणि ते म्हणजे व्यसनाधीनता. ग्रामीण भागामध्ये अजूनही काही मुलं, तरुण मुलं जे आहेत ते कधीतरी गुटखे खाताना मला दिसतात, कुठेतरी दारू पिऊन पडलेले दिसतात. हे अत्यंत वाईट आहे. कुणीतरी एकेकाळी शासनकर्ती जमात म्हणून ज्या जमातीचा गौरव केला गेला आणि 1900 वर्षाची राजसत्ता उपभोगणारा हा समाज म्हणून या समाजाकडे पाहिलं जातं. या समाजाची मुलं जे आहेत ती जर व्यसनाधीन असतील तर या समाजाची प्रगती तरी कशी होणार आहे मला सांगा तुम्ही. आणि म्हणून व्यसनाधीन तर आपण सोडली पाहिजे. हे धनगर समाजापुढचं सगळ्यात महत्वाचं आणि मोठं आव्हान आहे असं मला या ठिकाणी प्रामाणिकपणे नमूद करावं असं वाटतं. गरिबी. एखादा माणूस गरिबीत जन्माला आला तर काही हरकत नाही, आपण कुठे जन्म घ्यावा हे आपल्या हातात नाहीये, पण माणूस गरीब म्हणून जर निश्चितच मरत असेल तर तो मात्र गुन्हा आहे असं मला प्रामाणिकपणे या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. आणि म्हणून आपण कष्टाने, धनगर समाज हा सर्वसामान्य समाज आहे, मवाळ समाज आहे, कष्टाळू समाज आहे. म्हणून कष्टाने आपण संपत्ती सुद्धा कमावली पाहिजे, पुढे गेलं पाहिजे, क्वालिटीचं एज्युकेशन घेतलं पाहिजे. गरिबी हे धनगर समाजापुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे.
अजून एक सगळ्यात महत्वाचं आव्हान आहे ते म्हणजे वेगवेगळ्या पोट शाखा. या ठिकाणी काही मी मेन्शन केलेल्या आहेत. आहिर, धनगरे, डांगे, गडरी, हंडे, तेलवर, हटकर, शेगर, कुटेकर, ठेलारी, कोकणी, कानडे, वराडे, झाडे, झेंडे, माहुरे, लाडसे, धनवर, गडरिया, गडरी, डंगे, आहिर. अरे किती किती पोट शाखा आहेत. आणि एका पोट शाखेतली मुलगी दुसऱ्या पोट शाखेमध्ये देता येत नाही असं लोक म्हणतात. आणि म्हणून जे हायली क्वालिफाईड मुलं मुली आहेत समाजात त्यांचे लग्न तरी कसे होतील. आणि म्हणून आज हे सगळ्यात महत्वाचं आव्हान आपल्या समाजासमोर उभं टाकलेलं. या पोट शाखा मिटवून सगळ्या धनगर समाजाने एकत्र येण्याची गरज आहे. आणि म्हणून या व्याख्यानाच्या माध्यमाने सर्व समाज बांधवांना आणि बंधू भगिनींना हात जोडून नम्र विनंती करतो की या पोट शाखा आपण मिटवायला पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा ॲनिहिलेशन ऑफ कास्ट या पुस्तकामध्ये वर्णन करताना म्हटलेलं आहे की जर समाजाला जर पुढे जायचं असेल आणि प्रगती करायची असेल तर इंटरकास्ट मॅरेजेस व्हायला पाहिजेत, म्हणजे आंतरजातीय विवाह व्हायला पाहिजेत. ही जाती संस्था जी आहे ती संपूर्णपणे मोडीत काढली पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रामाणिक मत होतं. पण कमीत कमी आपण धनगरांमधल्या या पोट शाखा तर मिटवल्या पाहिजेत. तेव्हाच तर खऱ्या अर्थाने प्रगती होईल. आणि मग आम्ही खानदेशात राहणारे, आम्ही आहे धनगर, तुम्ही हटकर धनगर, मग तुमची मुलगी आमच्या घरात नको, आमची मुलगी तुमच्या घरात नको, हे कधी थांबणार असा प्रश्न मला प्रामाणिकपणे या ठिकाणी सर्व समाज बांधवांना विचारावा असं वाटतं. अजून एक आव्हान आहे ती म्हणजे राजकारणात होणारी आपली पिछेहाट. एकेकाळी शासन करते ही जमात, आपण थोडक्यात या जमातीचा इतिहास आपण पाहिला, परंतु राजकारणात सगळ्याच ठिकाणी आता पिछेहाट व्हायला लागले. समाज जो आहे तो विखुरला गेलेला, एकमेकांचे पाय ओढण्यामध्ये मजबूर आहे. आणि म्हणून हे कुठेतरी थांबायला पाहिजे. उद्योगधंद्यांमध्ये आपण सुद्धा अजून काही एवढे पुढारलेलं नाही. काही मूठभर लोक जर सोडले, काही बोटावर मोजता येण्यासारखे लोक जर सोडले तर अजूनही आपल्याला उद्योगधंद्यांची कास धरण्याची खूप जास्त महत्वाची आवश्यकता आहे असं मला या ठिकाणी प्रामाणिकपणे मेन्शन करावं असं वाटतं. हे धनगर समाजापुढचे आजचे आव्हान आहेत. सगळ्यात महत्वाचं आव्हान आहे अजून आपल्याला एसटीचं आरक्षण घटनेने दिलेलं आहे, फक्त त्या आरक्षणाची अंमलबजावणी करा म्हणून धनगर समाज टाहो फोडतोय आणि वारंवार विनंती करतोय. परंतु हे आरक्षणही मिळत नाहीये. पण या ठिकाणी एक सर्वसामान्य विद्यार्थी म्हणून भाषेचा मला एक प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगावं असं वाटतं सर्व समाज बांधवांना. आरक्षण आपला हक्क आहे, एक दिवस ते निश्चित मिळेलच. पण या आरक्षणाच्या पलीकडे जाऊन धनगर समाजाचं विजन असलं पाहिजे, दृष्टी असली पाहिजे असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. आपण अनेक वेगवेगळ्या समस्या पाहिल्या, वर्तमान काळातले ज्वलंत प्रश्न पाहिले, पण या सगळ्यांवर एकच जवळपास उत्तर मला वाटतं आणि ते म्हणजे शिक्षण. ज्योतिबा फुले वर्णन करतात, म्हणतात विद्येविना मती गेली, मतीविना नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र कसले, इतके अनर्थ फक्त एका अविद्येने केले असं ज्योतिबा फुले वर्णन करतात. आणि म्हणून धनगर समाजाने आता शिक्षणाची कास महत्वाची धरली पाहिजे. तर या अनुषंगाने निश्चितच धनगरांचा भविष्य काळ जो आहे तो उज्ज्वल भविष्य काळ असेल असं मला या ठिकाणी मेन्शन करावं असं वाटतं. म्हणून आपला भविष्य काळ पण पाहूया आपण, भविष्य काळ आपला कसा असेल, उद्या काय आहे धनगरांचा ते पण पाहूया. जेव्हा जेव्हा प्रशासनाचा विषय निघतो त्या वेळेला मला स्नेहलताई धायगुडे आठवतात. वयाच्या 21व्या वर्षी इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ला गवसणी घालणारी ही धनगर कन्या निश्चितच अशा अहिल्या मातेच्या कन्येचा आम्हाला अभिमान वाटतो. 2018 या वर्षी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन त्या एक्झामला क्रॅक करून स्नेहलताई संपूर्ण देशात मिळवला. साताऱ्यातल्या खंडाळा तालुक्यातली बोरी गावची ही सुकन्या धनगरांचा प्रशासन वाटतं. अभियांत्रिकी शिक्षण जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा धनगरांचा भविष्य काळ जो आहे तो निश्चितच उज्ज्वल असणार आहे. मी काल परवा फोनवर बोलताना आचार्य शेळके सरांशी बोललो. त्यांनी मला सांगितलं की सर माझी नात जी आहे ती आता IIT वाराणसीला स्टडी करते. पिक्चर मध्ये मी जो तुम्हाला दाखवलाय तो माझा भाचा आहे स्वप्नील, IIT भुवनेश्वरला स्टडी करतोय. म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे जे नॅशनल इन्स्टिट्यूट आहे या ठिकाणी सुद्धा आता धनगर पोचले. हे धनगरांचं भविष्य आहे टेक्नॉलॉजी. आणि म्हणून धनगरांचा भविष्य काळ जो आहे तो अंधारलेला नाहीये, उज्ज्वल आणि मंगलमय असा भविष्य काळ धनगरांना आहे असं मला तुम्हाला प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगावं असं वाटतं. वैद्यकीय शिक्षणामध्ये आता धनगरही काही मागे नाही आहेत. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मध्ये सुद्धा काही धनगर जातीचे मुलं जे आहेत, ज्या जमातीचे मुलं आता जायला लागलेले आहेत. आणि नॅशनल लेवलच्या इंटरनॅशनल लेवलच्या इन्स्टिट्यूट काही मुलं आपले रशिया आणि चीन मधून MBBS ची डिग्री घेऊन येत आहेत आणि या ठिकाणी प्रॅक्टिस करतायत. आणि म्हणून धनगरांचा हे जे मुलं हे जे करतायत निश्चितच वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला खूप सोन्याचे आणि चांगले दिवस हे मुलं आणतील असा दुर्दम्य आशावाद मला या ठिकाणी व्यक्त करावा असा वाटतो.
वैमानिक हे जे पिक्चर आपण पाहतोय, औरंगाबाद या ठिकाणी हे राऊत कुटुंब आहे आणि कीर्तीताई राऊत या मराठवाड्यातल्या पहिल्या वैमानिक बनलेल्या आहेत. निश्चितच या कुटुंबाचा आणि अहिल्या लेखीची या कन्येचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. एव्हिएशन म्हणजे विमानशास्त्र जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा धनगर मागे हटणार नाहीयेत. आता हे धनगरांचं भविष्य आहे आणि असे जे मुलं आहेत हा आमचा अभिमान आहे. रिसर्च जे आहे, संशोधन, हे जे या ठिकाणी मी पिक्चर तुम्हाला दाखवतोय हे संपूर्ण धनगर प्राध्यापक महासंघाचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत. या ठिकाणी मोस्टली सगळेजण PhD झालेले आहेत, काही करतायत, लवकर होणार आहेत आणि काही रिसर्च प्रोजेक्ट हाती घेऊन कार्यरत आहेत. या सगळ्याच समाज बांधवांचा मला सार्थ अभिमान वाटतो आणि म्हणून संशोधनामध्ये सुद्धा धनगरांना खूप चांगले दिवस येतील हा माझा दुर्दम्य आशावाद आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं पुन्हा एकदा आपण ते त्यांचे वाक्य जे ते लक्षात घेऊया. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. म्हणून धनगरांनी हे जर लक्षात ठेवलं, शिक्षण घेतलं, सगळे एकत्र आले, संघटित झाले तर निश्चितच आपला संघर्ष करून भविष्यकाळ आपल्याला प्रशस्त आणि उज्ज्वल करता येईल असा दुर्दम्य आशावाद मला या व्याख्यानमालेच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करावा असा वाटतो. आपण शांतपणे ऐकून घेतलं, आपले सर्वांचे विनम्र आभार व्यक्त करतो आणि माझं प्रेझेंटेशन जे आहे ते या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. आणि त्या पुस्तकामध्ये चार्ल्स डार्विनने एक थेरी सांगितली सर्व्हायव्हल द फिटेस्टची. ओरिजिन ऑफ स्पेसिस बाय मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन नावाचं ते पुस्तक होतं आणि या पुस्तकामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सर्व्हायव्हल द फिटेस्टची थेरी सांगितली चार्ल्स डार्विनने. निसर्ग निवडीचा सिद्धांत आहे की जगायला जे सक्षम आहेत, जे फिजिकली आणि मेंटली फिट आहेत तेच जगतील आणि या जीवन संघर्षामध्ये जे कमकुवत पडतील ते आपोआप नष्ट होऊन जातील. ही नॅचरल सिलेक्शनची थेरी आहे आणि म्हणून या थेरीवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. मी एनसीसीचा विद्यार्थी होतो त्यावेळेला आमच्या बटालियनचे लेफ्टनंट कर्नल आम्हाला सांगायचे कि मछली तभी तक रहती है पानी में जब तक वह जिंदा है, अगर मछली मर जाती है तो उसे पानी किनारे पर लाकर फेंक देता है. इसलिए आप लोग भी अगर जिंदगी के बहाव में टिके रहना चाहते हो तो फिजिकली और मेंटली फिट रहिए. अगर आप लोग रिटायर हो गए, कम पड़ गए तो ये जिंदगी का बहाव आप लोगों को उसी मछली की तरह बाहर फेंक देगा और आपकी जिंदगी के कोई मायने नहीं होंगे. आणि म्हणून या व्याख्यानमालेच्या निमित्ताने सर्व्हायव्हल द फिटेस्टच्या थेरीचं आपण सूत्र जर लक्षात घेतलं तर सर्व समाज बांधवांना, भगिनींना नम्र विनंती आहे माझी की आपण आपल्या मुलाबाळांना सगळ्यांना शिक्षण द्यायला पाहिजे, पुढे जायला पाहिजे, प्रगती करायला पाहिजे. आणि या अनुषंगाने प्रगती पथावर जात असताना धनगर प्राध्यापक महासंघाच्या वतीने मला या ठिकाणी माझे विचार मांडण्याची संधी मिळाली. तुमच्या सर्व समाज बांधवांचं आणि धनगर प्राध्यापक महासंघाच्या प्रति मी विनम्रतेने आभार व्यक्त करतो आणि माझं बोलणं जे आहे त्याला पूर्ण विराम देतो. जय मल्हार.